राजश्री. एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. कोकणी आणि मालवणी ही आपली स्पेशालिटी आहे रेस्टॉरंट्स मध्ये. तर आज मी त्याच्या पलीकडे जाऊन एका रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी आलेली आहे, जे एक 5 महिन्यापूर्वीच आपल्या ठाण्यामध्ये ओपन झालेलं आहे. आणि हे रेस्टॉरंट आहे रेकडी क्लब. ज्या ठिकाणी रेकडीवरची जी टेस्ट आहे, रेकडीवरती ज्या वस्तू पदार्थ मिळतात, तर तेच पदार्थ आपल्याला एसी रेस्टॉरंट मध्ये बसून टेस्ट करायला मिळणार आहेत. तर आल्या आल्या तुम्हाला हा रेकडी क्लबचा टेस्ट का असली अड्डा कॉम्बोज इथे अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सँडविच टी, व्हेजिटेबल सँडविच विथ ज्यूस, ग्रिल सँडविच विथ टी, ग्रिल सँडविच विथ ज्यूस असे कॉम्बोज अवेलेबल आहेत. आणि त्याच्यात शिवाय इथे आपल्याला स्वीट सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये नो मैदा आणि नो शुगर असे पदार्थ इथे मिळतात. तर चला आपण ते बघूया आधी. ह्याचं जे स्वीट काउंटर आहे ते. चला लेट्स गो. आता आपण ह्याचे जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यानंतर बरीच सारी इथे हॅम्पर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर ते कसे आहेत आणि रेट्स काय आहेत हे आपल्याला आता सिद्धेश सांगतील. सो सिद्धेश सर, फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा की तुमच्याकडे इथे काय काय आहे. आमच्याकडे चॉकलेट्स आहेत वेगळ्या प्रकारचे. त्यात आहे पिस्ताचो आहे, मग परत रॉयल ड्रायफ्रूट आहे, परत झेस्टी ऑरेंज आहे, परत अजून बटरस्कॉच आहे, कॉफी वॉलनट आहे, परत हे बिस्किट आहे, चॉकलेट बिस्किट. ओके. हे आमचे चॉकलेट झाले. हे आहेत काहीतरी 100 ग्राम्स फॉर 180 रुपीज. ओके. आणि हे आमच्याकडे बिस्कोटीज आहेत आणि कुकीज आहेत. हे सगळे नो मैदा नो शुगर वाले आहेत. म्हणजे तुम्ही ते चहा बरोबर किंवा ज्यांना आवडतं, विगन पण आहेत काही. एक आहे ते आमचं हे विगन आहे, जे लोक विगन आहेत ते लोक खाऊ शकतात ह्याला. आणि हे बिस्कोटीज आहेत वेगळ्या प्रकारचे आमच्याकडे. ओके. हे कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये. लेमन नाचणी आहे. अच्छा, हे लेमन नाचणी आल्मंड, मल्टीग्रेन आल्मंड आहेत. आणि हा कुठला आहे. लेमन आल्मंड आहे. ओके. आणि आमच्याकडे बकलावा पण आहे. आणि आमच्याकडे हॅम्पर्स पण आहेत. समजा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचे लग्नात किंवा तुमच्या रिलेटिव्हला, ऑफिस कलिग्सला. त्याच्यामध्ये काय काय येतं. त्यामध्ये मॅम आल्मंड्स येतात, प्रीमियम चॉकलेट्स येतात, कॅश्यू नट्स येतात, शाही मिक्स आहे, कुकीज आहेत, परत न्यूट्री क्रंच आहे. हे पण आहे मॅम. प्रीमियम चॉकलेट्स आहेत, त्याच्यात आल्मंड्स आहेत. आणि हे काय रेंज पासून चालू होतात. हे आय थिंक सो 1750 रुपीज, 2000. अच्छा, ते तुम्हाला पाहिजे त्या रेंज मध्ये तुम्हाला करून मिळतं. त्याच्यासाठी काही प्री ऑर्डर द्यावी लागते तुम्हाला की कसं काय. नाही, आमचं ऑफलाईन आहे अजून तरी. आम्ही इकडेच ऑर्डर वगैरे घेतो सगळं जे काय असेल ते. ओके. आणि ही सर्व चॉकलेट्स आहेत का जी तुम्ही मला आता दाखवली ती. ओके. सगळं मिक्स मध्ये पण मिळतं चॉकलेट्स पाहिजे तर. आणि किती दिवस अगोदर तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते इथे. 1 ते 2 दिवस आधी सांगितलं तरी चालेल, आम्ही मग अरेंज करू शकतो. इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर काय आहे. इकडचा ऍड्रेस आहे एक्मे ओझोन, मानपाडा, केवडा सर्कलच्या जवळच आहे. मानपाड्याला आलं ना तर मॅपल हॉटेलच्या समोरच आहे. आणि आमचा नंबर आहे. इकडचा नंबर काय आहे. 8828867272. इथे आल्यानंतर अतिशय कूल वाईब मध्ये जेव्हा तुम्ही बसताना, तर त्याच्यानंतर तुम्हाला हे अल्पेनलिबे हे ड्रिंक दिलं जातं. आपण माहितीये लहानपणी किंवा आता बऱ्याच ठिकाणी मिळतात की नाही मला माहिती नाही, कारण बऱ्याच ठिकाणी मी आता म्हणजे दिसतच नाही. अल्पेनलिबे जे आपल्याला मिळायचे ना चॉकलेट्स, सो त्याच्यामध्ये ह्यांचे असे शॉर्ट येतात. ते आधी मी ट्राय करते. मस्त आहे फ्लेवर. आणि ते मिल्क मध्ये तुम्हाला पोर करून देतात. आणि ह्याच्या स्टिक्स आहेत, त्याच्यावर हे स्टिक, हे सुद्धा एक वेलकम जे तुम्हाला दिलं जातं. वेलकम जेव्हा होता तुम्ही, त्यामध्ये आहे हा शेजवान आणि चिली सॉस आहे हा. आणि ह्या आहेत पिझ्झाच्या स्टिक्स. आणि जे जैन लोक आहेत सो ते सुद्धा हे खाऊ शकतात. ह्याच्यामध्ये कांदा लसूण असा कुठलाही प्रकार नाहीये, पण खूप मस्त आहे. आणि चिली सॉस आहे ना, तर त्याचा एक फ्लेवर ठसका जो म्हणतात ना तो पण येतोय. पण हे ड्रिंक एक नंबर. आणि जेवढी माणसं असतात तर त्याच्याबरोबर तुम्हाला हे दिलं जातं वेलकम ड्रिंक. आणि ह्या ज्या चीजी स्टिक्स आहेत ना ह्या पिझ्झाच्या, तर त्या तुम्ही बल्क क्वांटिटी मधनं पण इथे परचेस करू शकता. आणि घरी मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून
शेजवान सॉस बरोबर तुम्ही त्या घरी आरामात बसून खाऊ पण शकता. सो चला, शेजवान थोडी स्पायसी मस्त संपवते आणि हा शॉर्ट पण. इथे मी आता काही चाट मागवले आहेत, बॅगेट्स मागवलेले आहेत, तर ते सर्व तुम्हाला सांगते. तर हा सर्वप्रथम आहे तो आहे रॉयल योगर्ट मखाना ड्रायफ्रूट चाट. त्याच्यानंतर हे आहे मसाला खिचिया, जे आहे रेकडी स्पेशल खिचिया पापड आहेत. आणि हे तुम्ही पाहत असाल तर ह्या बाजूला आहे मेल्टिंग बगेट्स मध्ये चीज चिली आहेत. त्याच्यानंतर मी इथे 2 ड्रिंक्स पण मागवलेली आहेत. तर ह्या ड्रिंक्स मध्ये हा जो प्रकार तुम्हाला दिसतो ना, ह्याच्यामध्ये भरपूर सारे पोमोग्रेनेट वगैरे घातलेले आहेत. तर तो प्रकार आहे फ्रूट फॅन्टसी आणि हे 200 ml आणि 350 ml अशा 2 याच्यामध्ये आहेत. आणि हे आहे पोमोग्रेनेट आणि गावा, अशा मी 2 प्रकारचे ड्रिंक्स इथे मागवलेले आहेत. सो चला, ड्रिंक्स नंतर घेते. सुरुवात करते आता चीज चिली बगेट्स पासून, ज्याच्यामध्ये ह्यांनी आपल्याला चिली सॉस आणि मेयोनीज पण दिलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही हे जे बगेट्स आहेत त्याच्यात कॉर्न आहे, चीज आहे, त्याच्यानंतर हे बघा बेल पेपर्स आहेत, रेड अँड येलो बेल पेपर्स पण त्यांनी दिलेले आहेत. आणि मस्त असं त्यांनी असं डेकोरेट पण करून दिलेलं आहे बगेट्स. खूप सारं चीज, मेल्टिंग चीज याच्यावरती आहे आणि थोडं हलकं स्पायसी आहे, कारण याच्यावरती ह्यांनी चिली फ्लेक्स आणि गानोस तर हे सुद्धा आणि याच्यावर दिलेले आहे. चीज पूर्ण माझ्या तोंडामध्ये असं मेल्ट होत आहे. हे एक नंबर आहे. तुमच्याकडे जर लहान मुलं असतील ना तर त्यांच्यासाठी तर एक अप्रतिम असं हे बगेट्स आहे, एक नंबर. त्यानंतर आमचं जे नेक्स्ट डिश मी टेस्ट करते तर ती आहे हा खिचिया पापड. तुम्ही बघू शकता खिचिया पापडवरती ह्यांनी इथे काकडी घातलेली आहे, पोमोग्रेनेट्स आहेत, त्याच्यानंतर इथे कैरी आहे घातलेली, शेव आहे आणि त्याच्यानंतर कांदा आहे. जसं आपला नॉर्मल आपला मसाला पापड असतो ना, सो तसं आहे हा खिचिया पापड. पण हा जो पापड आहे तो नाचणीचा पापड आहे आणि त्या नाचणीच्या पापडवरती त्यांनी दिलेला आहे. वाव, थोडासा टँगी फ्लेवर आहे आणि हलकस स्वीटनेस आहे, पण एक नंबर आहे, मस्त आहे हा खिचिया पापड. खूप सारे शेव याच्यावर घातलेले आहेत. पोमोग्रेनेट्समुळे थोडासा आंबटपणा याच्यावरती येतो. टेस्टिंग तर एक नंबर आहे. मी तुम्हाला रेकमेंड करेल की इथे आल्यानंतर तुम्ही नक्की हे ट्राय करा. सो आता आहे हे ड्रायफ्रुट्स मध्ये मागवलेलं आहे. बघा खूप सारं दही आहे, त्याच्यानंतर आपण जे चाट मागवतो ना तर त्याच्यातला हा प्रकार आहे. खूप सारे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये आणि काजू, बदाम, पोमोग्रेनेट आहे, शेव आहे, दही आहे, तिखट आणि गोड चटणी सुद्धा ह्याच्यात आहे. मस्त, वाव, एवढे ड्रायफ्रुट आहेत ना, काजू आणि बदाम, मस्त. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये मखाणे घातलेले आहेत, तर त्याच्यामुळे दह्यामुळे काय झालेलं आहे ते मखाणे थोडे सॉफ्ट झाले, तर त्याच्यामुळे ती जी एक टेस्ट येते ना मखाण्याची, एरवी आपण जे क्रिस्पी मखाणे खातो तर हे थोडेसे दह्यामुळे सॉफ्ट झालेत, पण एक नंबर. आणि तिखट गोड चटणीमध्ये थोडासा आंबटपणा, थोडासा गोडूसपणा खूप छान येतोय. आणि आता हे जे मी टेस्ट करते आहे जी आहे ती आपली ड्रिंक्स आहेत. त्याच्यामध्ये हे आहे फ्रूट फॅन्टसी, ज्याच्यामध्ये पोमोग्रेनेट आहे, त्याच्यानंतर थोडंसं बेसिलचं पान आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपले जे सफरचंद आहे तर ते ग्रेट करून घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा ग्रेट करून सफरचंद घातलेलं आहे. आता टेस्ट करते याची. मस्त. पायनॅपल आहे, अशामध्ये तो एक टँगीनेस आणि ऑरेंज थोडंसं याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि मला इथे आल्यानंतर जेव्हा त्यांनी मला सर्व केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही हे डायरेक्ट पिया, कारण जे ग्रेट केलेलं जे सफरचंद आहे ना तर त्याची जी टेस्ट आहे ती तुम्हाला डायरेक्ट घेता येईल, कारण आपण जेव्हा स्ट्रॉने पितो तर तेव्हा ती टेस्ट येत नाही म्हणून. आणि आता जे नेक्स्ट आहे ते पोमोग्रेनेट आणि गुआवा.
वाव, मस्त थंडगार. बाहेर एवढं गरम होतं आणि त्याच्यामध्ये एसी मध्ये बसून रेकडीवरचे जे पदार्थ आहेत तर ती खाण्याची जी मजा आहे ना, अगदी मस्तपैकी आपले बसलेलो आहोत, एसीची एन्जॉयमेंट आणि त्याच्याबरोबर असते थंडगार. आणि जे रेकडीवर पदार्थ मिळतात ना, तर ते इथे बसून जी खाण्याची मजा आहे ना, ती मला वाटत नाही की रेकडीवरती. सो चला, आता हे जे पदार्थ आहेत थोडेसे डिफरंट, थोडेसे युनिक, म्हणजे रेकडीवरती जे पदार्थ मिळतात नाव मात्र रेकडी, परंतु थोडीशी त्याला ट्विस्ट देऊन जे पदार्थ इथे मिळतात ना, ती खाण्याची मजा काही औरच आहे. सो तुम्ही सुद्धा लवकर या ठिकाणी. नेक्स्ट डिश आलेले आहे ज्याच्यामध्ये मी इथे पावभाजी मागवलेली आहे, बट ही इटालियन पावभाजी आहे. खूप सारं चीज आहे आणि हे जे इटालियन ब्रेड्स आहेत ना, तर ते इथे दिलेले आहेत. खूप चीज आहे ब्रेडवरती, पण तुम्ही बघू शकता खूप चीज आहे. आणि ह्या बाजूला मी मागवलेलं आहे ते आहे शेजवान राईस विथ हॉट अँड सार ग्रेव्ही. हे थोडं चायनीज टाईप मध्ये आहे. तर सुरुवात मी इकडनंच करते. आता शेजवान राईस आहे हा, आणि त्याच्याबरोबर ही हॉट अँड सारची ग्रेव्ही दिलेली आहे. वाव, खूप साऱ्या भाज्या आहेत. जसं नॉर्मल आपलं चायनीज कसं असतं सो तसं आहे. आणि तुम्हाला असं वेगळं मिक्स करायची गरज नाही. राईस आणि ग्रेव्ही एकत्रच तुम्हाला दिलेली आहे. वाव, राईस पेक्षा तर ग्रेव्ही एक नंबर आहे. खूप मस्त आहे ग्रेव्ही. राईस प्रॉपर कुक आहे आणि शेजवान च्या ग्रेव्ही मध्ये त्याला म्हणजे टॉस केलेला आहे राईसला. आणि ही जी ग्रेव्ही आहे ना हॉट अँड सार, मस्त एक आंबटपणा येतोय त्याच्यामध्ये. खूप साऱ्या अशाच भाज्या घातलेल्या आहेत. तर खूप छान आहे. नक्की हे तर नक्की टेस्ट करा. आणि आता हे जे ब्रेड आहे तर त्याच्याबरोबर जी पावभाजी आहे ना तर ती टेस्ट करते. पावभाजी थोडीशी वेगळी आहे, ही इटालियन टाईप मध्ये आहे. म्हणून बाकीच्या ठिकाणी आपल्याला जशी आपण नॉर्मल पावभाजी खातो त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आपल्याला दिसतात, तर तसं इथे नाहीये. खूप सारे चीज याच्यात आहे. आणि हे आता मी ब्रेड वरती. वाव, तुम्हालाही भूक लागलेली असेल ना असं सर्व बघून. पावभाजीच्या भाज्या आहेत ना त्या सर्व ग्राइंड केलेल्या आहेत, मिक्स करून, जशी आपण नॉर्मल भाजी बनवतो पावभाजीची तशी. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती चीज ग्रेड केलेला आहे. आणि हा जो तुम्ही ब्रेड बघत असाल तर ह्याच्यावरती बेसिल्स आहेत, त्याच्यानंतर ऑरेगानो आहे आणि खूप सारं चीज. इटालियन म्हटलं की चीज तर आलंच पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची मजाच येणार नाही. टेस्ट मात्र एक नंबर आहे. सो ह्या सर्व गोष्टींवरती मी आता हे सर्व खाऊन संपवते, म्हणजे कारण हे पण एवढं सुंदर आहे ना, एक नंबर. म्हणजे बाकी मुलं तुमची जर आली आणि तुम्ही मुलांना घेऊन झाला तर मुलं कसं नॉर्मली भाज्या बघतात पावभाजी मधल्या आणि त्या खात नाहीत. पण हा जो प्रकार आहे तो थोडासा वेगळा आहे, त्यामुळे मुलं आली ना तर मी तुम्हाला 101% गॅरंटी देते की इथे आल्यानंतर खरंच ती खूप एन्जॉय करतील. आणि तुमच्या डोक्याचं जे टेन्शन आहे ना की ते हे खात नाहीत, पण इथे आल्यानंतर नक्की मात्र ते इथे खातील सर्व गोष्टी. तर चला, आता मी हे सर्व संपवते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला इकडचा अँबियन्स अजून दाखवलेला नाहीये, तो अँबियन्स सुद्धा दाखवते. आणि इथे पार्टी हॉल सुद्धा आहे, तर तो पण तुम्हाला दाखवते. जे डाऊनसाठी सिटिंग अरेंजमेंट आहे तर तिथे सर कशी आहे, म्हणजे किती लोकांसाठी हे आहे आणि इथे काय काय आपण ऍक्टिव्हिटीज करू शकतो? नमस्कार, माझं नाव प्रसाद. वेलकम टू रेकडी क्लब. बघा, वरती पण तुम्ही बघितले, वरती सिटिंग आहे आपली. 4 टेबल वरती आहे, म्हणजे तिथे जर क्राऊड झाला तुम्ही खाली पण आपले टेबल आहे, इथे पण तुम्ही बसू शकता. त्यानंतर हा एक हॉल आहे, ते जसे आपल्या घरामध्ये एक छोटे फंक्शन आहे किंवा काही इव्हेंट्स आहे, म्हणजे 50 ते 60 लोकांचा छोटी पार्टी असतो किंवा बर्थडे असतो, ते तुम्ही इथे सेलिब्रेट करू शकता.
काही सेशन वगैरे असणार, काही इव्हेंट असणार, तिथे तुम्ही सेलिब्रेट करू शकता. आता रेकडीवरती जे पदार्थ मिळतात ना ते इथे मस्तपैकी एसीत बसून माझे खाऊन झालेले आहेत आणि आता आलेलं आहे माझं बिल आणि बिलाबरोबर ह्यांनी इथे सोप दिलेला आहे, मुखवास आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी इथे ना असं मस्त जे पान जो प्रकार असतो ना पानामध्ये आतमध्ये जे भरायचं असतं तर त्याचे बडीशोप पानात जे भरलं जातं ना आपण जे मुखवासामध्ये खातो तर ते त्यांनी इथे दिलेलं आहे. अशा मस्त अशा छोट्याशा अशा 2 अशा डेकोरेटिव्ह अशा बालद्या इथे ठेवलेल्या आहेत. खूप स्वीट, खूप छान पद्धतीने आजकाल असं वेगवेगळं तुम्हाला असं बिलाबरोबर दिलं जातं, थोडं अट्रॅक्टिव्ह. सो मला हा प्रकार खूप आवडला आणि मी म्हटलं चला हा मुखवास पण आता टेस्ट करूया. आणि अशा पद्धतीचा आजचा माझा रेकडी क्लब या रेस्टॉरंट मधला हा व्हिडिओ होता. अप्रतिम असं हे रेस्टॉरंटचं अँबियन्स तर आहे पण खरंच जे रेकडीवर पदार्थ मिळतात तर ते इकडे खूप टेस्टी आहेत इकडचे पदार्थ पण. तर तुम्ही नक्की या ठिकाणी या आणि हे पदार्थ नक्की जे टेस्ट करा जे मला इथे रेकमेंड केलेले आहेत शेफने. सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो महत्वाची गोष्ट तुमचे भरपूर सारे कमेंट्स होते की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात की नाही आणि तुमच्याकडे सुद्धा बरेच सारे जर रेस्टॉरंट्स असतील तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ज्याच्यामुळे आपले बाकी जे व्ह्युअर्स आहेत तर त्यांना पण ते रेस्टॉरंट्स कळतील आणि तिकडची टेस्ट कशी आहे ती पण माझ्या मार्फत कळेल. सो चला बाय, टेक केअर.